नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना, ज्ञानगंगा सायन्स क्लासेस 365 चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10व्या वर्गातील भौतशास्त्र, ज्याला आपण फिजिक्स शाखा म्हणतो, या भौतशास्त्र शाखेमधील एका प्रसिद्ध अशा भौतशास्त्रज्ञाविषयी माहिती घेऊया। तर ते प्रसिद्ध भौतशास्त्रज्ञ म्हणजेच न्यूटन होय। तर बल व न्यूटनचे गतिविषयक नियम याविषयी माहिती मिळवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा सुप्रसिद्ध अशा भौतशास्त्रज्ञाच्या विषयी आपण दोन गोष्टी त्यांच्या जीवनचरित्राविषयी जाणून घेऊ। तर सर आयझॅक न्यूटन, सर आयझॅक न्यूटन यांचे असे पूर्ण नाव आहे। तर यांचा जन्म 25 डिसेंबर 1642 मध्ये यांचा जन्म वुल्सथॉर्प बाय कोल्स्टरवर्थ, लिंकनशायर या ठिकाणी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म झाला। मृत्यू या भौतशास्त्रज्ञाचा मृत्यू 20 मार्च 1727 या दिवशी इंग्लंड येथे झाला। तर सर आयझॅक न्यूटन हे एक भौतशास्त्रज्ञामध्ये किंवा भौतशास्त्रज्ञापैकी हे एक अत्यंत महत्त्वाचे असे भौतशास्त्रज्ञ होय। तर विद्यार्थी मित्रांनो, सर आयझॅक न्यूटन या भौतशास्त्रज्ञाने भौतिकशास्त्रामध्ये त्यांचे जे काही कार्यक्षेत्र आहे ते फिजिक्समध्ये, ज्याला आपण भौतशास्त्र म्हणतो, त्याच्यानंतर गणितमध्ये, त्याच्यानंतर खगोलतज्ञ, त्याच्यानंतर अशा भौतशास्त्रामध्ये विविध प्रकारच्या संकल्पनेचे संशोधन तथा त्यांनी लावलेले जे काही नियम आहेत, अशा विविध घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपण करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर आयझॅक न्यूटन हे एक फिजिक्स तज्ञ किंवा भौतशास्त्रज्ञ किंवा गणिततज्ञ किंवा खगोलतज्ञ हे केम्ब्रिज विद्यापीठातून पदवी प्रदान करतात। त्यांनी प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका नावाचे हे त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध असे पुस्तक होय। कोणतं? प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका नावाचे हे एक प्रसिद्ध पुस्तक होय। त्याने गणितामध्ये कॅल्क्युलस या गणिताच्या शाखेचा त्याने विकास केला। इतकंच नसून भौतिकशास्त्रामध्ये परावर्तनाच्या दर्शकाची निर्मिती त्यांनी केली। इतकंच नसून भौतशास्त्रज्ञामध्ये किंवा भौतशास्त्रामध्ये दृश्यवर्णपट दाखविले। दृश्यवर्णपट जो काही रंगीत पट्टा आहे, या रंगीत पट्ट्याविषयी त्यांनी एक प्रयोग करून दाखवलं आणि क्वांटम सिद्धांत देखील न्यूटनने मांडला आणि न्यूटनने गतिविषयक 3 नियम मांडले। इतकंच नसून गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोधही या सर आयझॅक न्यूटन या भौतशास्त्रज्ञाने लावला। इतकंच नसून भौतशास्त्रामध्ये त्याने अनेक प्रकारचे शोध लावून आम्हा सर्वांना
आज त्यांच्या जे काही नियम आहेत, त्यांचे जे काही थेरी आहेत, या थेरींच्या विविध पाठ्यपुस्तकातील इयत्ता 6व्या वर्गा 5व्या वर्गापासून ते पूर्ण आपलं एज्युकेशन ज्या ठिकाणी PG असो किंवा कुठल्याही प्रकारचं उच्च शिक्षण असो, उच्च शिक्षणापर्यंत त्यांचं जे काही थेरी आहे हे संपूर्णपणे अभ्यासक्रमामध्ये आयोजन करण्यात आलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर आयझॅक न्यूटन हे नुसतं भौतिकशास्त्र, गणित आणि खगोलशास्त्रामध्ये तरबेज नव्हते, तर 1703 साली रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे ते अध्यक्ष होते. इतकंच नसून इंग्लंडचे ते सभासद होते. म्हणजे 1689 ते 1690 या कालावधीमध्ये इंग्लंडचे ते सदस्य होते. 1701 साली ते इंग्लंडचे सभासद होते. तर सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या संशोधनाविषयी असे म्हणतात की विद्यारूपी सागराच्या किनाऱ्यावरील छोटी छोटी गोटी वेचणारा एक मी लहान मूल आहे आणि यातूनच मी माझ्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून अनेक संशोधनामध्ये मी भर पाडण्याचं कार्य केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण न्यूटनच्या गतिविषयक नियमाकडे वळूया. त्यांच्या थोडक्यात या ठिकाणी परिचयाची मी ओळख करून दिलं. तर आता आपण या ठिकाणी त्यांनी बल व न्यूटनचे गतिविषयक नियम या विषयावरती आपल्याला आज क्लास घ्यायचा आहे. तर सर्वप्रथमतः बल म्हणजे शक्ती. एखाद्या वस्तूवर तुम्ही बल लावले असता त्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रक्रिया घडून येते? बल म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये जो काही सापेक्ष बदल असतो त्यास देखील आपण बल म्हणतो. तर गती कशाला म्हणायचं? वस्तूचे निरीक्षक आणि सापेक्ष स्थान बदल म्हणजे गती होय, हे का नाही? बल कशास म्हणतात आपण याच्यामध्ये पूर्व प्रस्तावनेमध्ये शिकून घेऊ. बल कशास म्हणतात? बल कशास म्हणतात? तर बल म्हणजे काय? एखाद्या वस्तूवर लावलेली शक्ती म्हणजेच बल होय. गती कशास म्हणतात? गती म्हणजे काय? वस्तूचा निरीक्षक आणि सापेक्ष स्थान बदल म्हणजे गती होय. वस्तूची निरीक्षक सापेक्ष स्थान बदल म्हणजेच गती होय. तर विद्यार्थी मित्रांनो, गती म्हणजे काय? तर वस्तूचे निरीक्षक आणि सापेक्ष स्थान बदल म्हणजे गती होय. आपण वेगवेगळ्या प्रकारची गती बघू शकतो, जसे की स्थानांतरणीय गती, परावर्तनाची गती, त्याच्यानंतर कंपनामधून निर्माण झालेली गती, अशा विविध प्रकारच्या गतीविषयी आपल्याला ओळख आहे किंवा आपण त्याची योग्य उदाहरणे आपण सांगू शकतो. म्हणजे एकक काळात जे वस्तूने जे काही झालेलं बदल आहे त्यास देखील आपण गती म्हणू शकतो. उदाहरणार्थ तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना किती वेगाने जात आहात हे व त्यामधून जे काही कापलेलं अंतर आहे त्यास देखील आपण गती म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण न्यूटनने भौतिकशास्त्र शाखेमध्ये सर्वात महत्त्वाचा असा गतिविषयक 3 नियम मांडले. गतिविषयक न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, पहिला नियम न्यूटनचा
गतिविषयक पहिला नियम तर सर्वात महत्त्वाचा बहुशः मला असं वाटतं की हे इयत्ता 6व्या वर्गापासून ते पूर्ण उच्च शिक्षणापर्यंत हे 3 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम ही संकल्पना किंवा हा नियम समजून घेत असताना आपण त्याविषयी जे काही गती आणि बल याविषयी आपण समजून घेतलं तर त्याविषयी आपल्याला या ठिकाणी न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम समजून घ्यायचा आहे. तर न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम असे म्हणतात. काय म्हणतात? किंवा त्यास काय म्हणतात? जडत्वाचा नियम असेही म्हणतात. बरेच वेळेस परीक्षेमध्ये विचारते की न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला डॅश डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? तर जडत्वाचा नियम असे म्हणतात. तर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आपण समजून घेण्या अगोदर गती आणि बल ह्या दोन्हीची व्याख्या समजून घेतलं तर न्यूटनचे गतिविषयक नियम समजून घेण्यास काहीही अवघड जात नाही. तर आपण गती म्हणजे काय? तर वस्तूच्या निरीक्षक आणि सापेक्ष स्थानबदल म्हणजे गती होय. काय हो? वस्तूची निरीक्षक आणि सापेक्ष स्थानबदल म्हणजे गती होय. गती ही विविध प्रकारची असू शकते. स्वयंचालित गती, परावर्तनाची गती आणि कंपन गती. तर आता आपण न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला असेही म्हणतात. काय म्हणतात? जडत्वाचा नियम असे म्हणतात. का म्हणतात आपण सांगतो मी. तर पहिला नियम काय सांगतो? बाह्य प्रेरणा लावल्याशिवाय कोणतीही स्थिर पदार्थ गतिमान होत नाहीत. पहिला नियम काय सांगतो? बाह्य प्रेरणा लावल्याशिवाय म्हणजे बाहेरून हात लावल्याशिवाय, बाहेरून शक्ती लावल्याशिवाय, बाहेरून गती लावल्याशिवाय कोणतेही स्थिर पदार्थ गतिमान होत नाहीत. कोणतेही स्थिर पदार्थ गतिमान होत नाहीत. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम सांगतो. काय सांगतो? बाह्य प्रेरणा लावल्याशिवाय कोणतीही वस्तू किंवा कोणतेही स्थिर पदार्थ गतिमान होऊ शकत नाहीत. हे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम होय. उदाहरणार्थ बसचे प्रवास करत असताना उदाहरण काय व्हायचं बघा. बसचे प्रवास करत असताना ड्रायव्हरने अचानक ब्रेक जर लावलं तर आपण पुढच्या दिशेने झुकतो. म्हणजे आपलं जे काही वजन आहे ते एका केंद्रबिंदूमध्ये निर्माण होते आणि क्लच किंवा ब्रेक सोडल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तुम्ही आहे त्या स्थानी येऊन थांबता. त्या ठिकाणी न्यूटनच्या गतिविषयकाचा पहिला नियम लागू पडतो.
तर आपण दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रवास करतच असता, तर तुमच्यासोबत देखील अशा प्रकारची उदाहरणं किंवा अशा प्रकारची घटना घडते, पण आपण त्या ठिकाणी त्याकडे नजरअंदाज करतो. परंतु आपण असे न करता जर या नियमाचा अभ्यास करून तुम्ही प्रवास करत असताना ड्रायव्हरनं जर अचानक ब्रेक लावला, ब्रेक मारला, तर आपण पुढच्या दिशेने झुकतो. म्हणजे आपलं जे काही वजन आहे ते वजन एका केंद्रबिंदूमध्ये निर्माण होते, म्हणून त्यास जडत्वाचा नियम असेही म्हणतात. तुम्हाला असा प्रश्न विचारला, न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम असे का म्हणतात? कारण आपण जेव्हा बसमध्ये प्रवास करत असताना ड्रायव्हरनं अचानक ब्रेक लावले असता, आपले वजन एका केंद्रबिंदूमध्ये जमा होते, केंद्रबिंदूकडे वळते. म्हणजे एका ठिकाणी आपला भार निर्माण होतो. म्हणून न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात. उदाहरणार्थ आता कॅरम बोर्ड आहे. या कॅरम बोर्डमध्ये असलेल्या ज्या काही संगोट्या आहेत आणि या संगोट्याला आपण जर स्ट्रायकरनं जोरात मारलं, तर ह्या संगोट्या कॅरम बोर्डमध्ये चारी बाजूच्या दिशेने फिरत असतात. म्हणजे बाह्य प्रेरणा लावल्याशिवाय कोणतेही स्थिर पदार्थ गतिमान होऊ शकत नाहीत. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम होय. तर व्ही म्हणजे याच्यामध्ये आपण व्ही बरोबर आहे यू प्लस ए टी या सूत्राच्या मार्फत देखील आपण न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाचा अभ्यास करू शकतो. म्हणजेच व्ही बरोबर आहे यू प्लस ए टी. याविषयी जे काही समीकरण आहे, हे समीकरण कशा पद्धतीनं येतं हे आपण नेक्स्ट नियम संपल्याच्या नंतर मी तुम्हाला याविषयी एक्सप्लेनेशन करून दाखवतो. नेक्स्ट हे पहिला नियम झाला. तर यानंतर आता आपण न्यूटनच्या गतिविषयकाचा दुसरा नियम शिकायचा. न्यूटनच्या गतिविषयक दुसरा नियम. तर दुसरा नियम काय सांगतो? पहिला नियम तुम्हाला समजला. दुसरा नियम काय सांगतो? तर संवेगाच्या परावर्तनाचा दर. कशाच्या? संवेगाच्या परावर्तनाचा दर संवेगाच्या परावर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती. प्रयुक्त बलाशी समानुपाती. काय सांगतो? संवेगाच्या परावर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती नसून संवेगाच्या परावर्तनाचा किंवा परावर्तनाच्या बलाच्या दिशेने होतो. परावर्तनाच्या बलाच्या दिशेने होतो. हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम होय. का सांगतो?
तर संवेगाच्या परावर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाच्या समानुपाती नसून संवेगाच्या परावर्तनाच्या बलाच्या दिशेने होतो. म्हणजेच फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. यम म्हणजे इथे काय हो, यम म्हणजे वस्तुमान, यम बरोबर आहे वस्तुमान. त्याच्यानंतर एफ बरोबर आहे फोर्स म्हणजेच दाब, ए बरोबर आहे एक्सेलरेशन म्हणजेच संवेग. संवेगाच्या परावर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती नसून संवेगाच्या परावर्तनाच्या बलाच्या दिशेने होतो. हा न्यूटनच्या गतिविषयकाचा दुसरा नियम होय. इतकंच नसून आपण परावर्तनाचे बल लावल्यामुळे घडून येणारा बदल हा त्यावर लावलेल्या बलाच्या समप्रमाणात असून बाजूच्या दिशेने असतो व वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असतो. हे आपण न्यूटनच्या गतिविषयक नियमानुसार आपण सांगू शकतो. आणि आपण एस बरोबर आहे यू प्लस हाफ ए टी स्क्वेअर या सूत्राच्या मार्फत आपण न्यूटनच्या गतिविषयक नियम सिद्ध करू शकतो. तर बघा, आपण न्यूटनच्या गतिविषयक नियमाविषयी अभ्यास करत आहोत. तो पहिला नियम झाला. दुसरा नियम काय सांगतो की संवेगाच्या परावर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाच्या समानुपाती नसून संवेगाच्या परावर्तनाच्या बलाच्या दिशेने होतो. हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम सांगतो. किंवा पदार्थावर बल लावलेला, एखाद्या वस्तूवर बल लावले असता घडून येणारा बदल हा लावलेल्या बलाच्या दिशेने असतो व वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो. हे आपण न्यूटनच्या गतिविषयक नियमानुसार किंवा दुसऱ्या नियमानुसार सांगू शकतो. तर यानंतर आपण न्यूटनच्या गतिविषयक तिसरा नियम समजून घेऊ. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. तर पहिला नियम झाला, दुसरा नियम झाला, तिसरा नियम आता आपण शिकूया. तर तिसरा नियम काय सांगतो, तर प्रत्येक क्रियेबरोबर नेहमी तितक्याच प्रतिक्रिया होत असते. काय सांगतो हो, प्रत्येक क्रियेबरोबर तितक्याच प्रतिक्रिया होत असते. प्रतिक्रिया होत असते. ती प्रतिक्रिया विरुद्ध दिशेने होते. आणि ती जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया विरुद्ध दिशेने होते. तर मी एक सिंपल सांगतो, क्रिया आणि प्रतिक्रिया हे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम सांगतो. तर क्रिया आणि प्रतिक्रिया हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम सांगतो. तर या आधारावर आपण काही एक एक्झाम्पल बघू. तर क्रिया आणि प्रतिक्रिया दर्शवते असे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम सांगतो. तर उदाहरणार्थ आपण
एक फुगा घ्या, फुगा घेऊन तो फुगवा, फुगवून त्याचं तोंड बंद करा, बंद करून तो काय करा, हवेत वर सोडा, वर सोडल्याच्या नंतर तो फुगा त्याचं जे काही तोंड आहे ते खालच्या दिशेने येते आणि जे काही मागची बाजू आहे ती वरच्या दिशेने जाते. इतकंच नसून जेट विमान जेव्हा आकाशामध्ये जाते तेव्हा तिथे अनेक प्रकारचे अडथळे हवेमुळे अडथळे निर्माण होतात, म्हणून आवाजाची त्या ठिकाणी निर्मिती होते. जितक्या जोरानं जेट विमान मागच्या बाजूनं धुरके किंवा ध्वनीची निर्मिती करतो, तितक्याच वेगानं जेट विमान पुढच्या दिशेने जातो. म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया. उदाहरणार्थ स्विमिंग पूलमध्ये तुम्ही पोहत असताना तुम्ही जितक्या वेगाने पाणी मागच्या बाजूला सारचाल तितक्याच वेगाने तुम्ही पुढे जाचाल. हाच न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. इतकंच नसून रॉकेटचे उड्डाण किंवा बहुटप्प्याचे अग्निबाण, जेव्हा बहुटप्प्याचे अग्निबाणाचे उड्डाण करायचे असते ते उड्डाण करत असताना मागच्या दिशेने खूप जोरात असा दाब निर्माण करतो आणि पुढच्या दिशेने तो ओढतो, तो वर आकाशात निघून जातो. त्या ठिकाणी देखील न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा वापर होतो. तर 2ASV² - या सूत्राच्या मार्फत आपण न्यूटनच्या गतिविषयक तिसरा नियमाच्या आधारावर अनेक उदाहरणे आपण सोडवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 3 नियम आहेत हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे तर आहेतच, पण हे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर यानंतर आपण चलनमानाच्या अविनाशत्वाचा नियम ही संकल्पना समजून घेत असताना कोणत्याही प्रणालीचे जे काही चलनमान आहे ते नेहमी अविनाशी असते आणि ते जे काही बंदुकाची गोळी आहे ती झोडली असता किंवा आपण हा तिसरा नियम समजून घेत असताना आणखीन एक एक्झाम्पल असं आहे की ज्या वेळेस तुम्ही बंदुकीतून जी काही गोळी आहे म्हणजे आता समजा हे m म्हणजे मास आणि हे वेलॉसिटी mv या वेगाने तुम्ही जर बंदुकीतली गोळी पुढच्या दिशेने जर झोडत असाल तर जितक्या वेगाने गोळी पुढच्या दिशेने जाते तितक्याच वेगाने आपले हात पाठीमागच्या दिशेला वळते किंवा येते. म्हणजेच mv + mv इज इक्वल टू 0. mv + mv इज इक्वल टू 0. तर यासच काय म्हणतात, चलनमानाच्या अविनाशत्वाचा नियम. चलनमानाच्या अविनाशत्वाचा नियम काय सांगतो तर कोणत्याही प्रणालीच्या चलनमानात नेहमी अशी असते की बंदुकातून जी काही गोळी झोडलेली आहे ती जितक्या वेगाने पुढे जातो तितक्याच वेगाने बंदुकीतून गोळी झोडलेला माणूस पाठीमागच्या दिशेने येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाविषयी सखोलपणे माहिती मिळवलं, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियमाविषयी माहिती मिळवलं आणि न्यूटनचा गतिविषयक तिसऱ्या नियमाविषयी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मिळवलं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. जो काही राहिलेला भाग आहे तो आपण पुढील तासिकेमध्ये पाहू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार. जय हिंद.